यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। सोलापुरात जबरदस्त 81 मिलीमीटर पाऊस, उजनीत 2 टीएमसी पाणी वाढले, घरे पाण्यात। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापुरात काल विक्रमी पाऊस झाला। तब्बल 81.1 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद हवामान खात्याकडे झाली आहे। 5:30 वाजता सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरूच होता। या पावसामुळे रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले होते। सोलापुरातील भागवत थिएटर, गणेशपेठ शॉपिंग सेंटर, भैया चौक, निराळे वस्ती, जुना पुणे नाका आदी अनेक ठिकाणी रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते। या पावसामुळे रामवाडी, सेटलमेंट, मोदी, फॉरेस्ट, विडी घरकुल, राहुल गांधी झोपडपट्टी, गरिबी हटाव झोपडपट्टी यासह अनेकांच्या घरात पाणी घुसल्यामुळे गोरगरिबांचे संसार उघड्यावर आले आहेत। महापालिकेची ड्रेनेज सिस्टीम फेल झाल्यामुळे जुळे सोलापूर पासून शहराच्या मध्यवर्ती भागापर्यंत अनेक ठिकाणी पाण्याचा लवकर निचरा झाला नाही। हा पाऊस सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रभर बरसला। उजनी धरण परिक्षेत्रात देखील दमदार पाऊस झाल्यामुळे 2 दिवसात उजनी धरणाची पाणी पातळी तब्बल 2 टीएमसी इतकी वाढली आहे। आज सकाळी 6च्या आकडेवारीनुसार उजनी धरणात दौंड येथून 7954 वेगाने पाणी येऊ लागले आहे। ही आनंदाची बाब। त्यामुळे -60% पोहोचलेले धरण आज -57% इतके झाले आहे। एकूणच काल पावसाने जबरदस्त बॅटिंग केल्यामुळे सोलापूरची धुलाई झाली आहे। आणखी 3 दिवस मुसळधार पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे। सोलापूर महापालिकेतील 302 पदांच्या भरती प्रकरणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या महापालिका आयुक्त 11 आणि 12 जून रोजी घेणार मुलाखती। 4 दिवसात सोलापूर जिल्ह्यात झाला 103 मिलीमीटर एवढा सरासरी पाऊस। जूनच्या 1 महिन्याचा पाऊस 4 दिवसातच पडला। मोदींच्या जम्बो मंत्रिमंडळात तब्बल 72 जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ। नितीन गडकरी, पीयूष गोयल, रामदास आठवले, प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ या महाराष्ट्रातील 6 खासदारांना मिळाली संधी। दलित चेहरा म्हणून पुन्हा एकदा रामदास आठवलेंना मोदींच्या मंत्रिमंडळात मिळाले स्थान। आठवले होणार राज्यमंत्री। मंत्रिपदे देऊन देखील सुमार दर्जाची कामगिरी केल्याप्रकरणी नारायण राणे तसेच डॉक्टर भागवत कराड यांना मंत्रिमंडळात स्थान नाही। प्रफुल्ल पटेल की सुनील तटकरे यांच्यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीलाही दिले नाही मंत्रिपद। सगळ्यात जवळ सगळ्यात स्वस्त 50% प्लॉटची विक्री पूर्ण। विजन एम्पायर, आकर्षक मजबूत प्रवेशद्वार, प्रशस्त अंतर्गत रस्ते व विद्युत दिव्यांची सुविधा, मनमोहक व निसर्गरम्य वातावरण, महानगरपालिकेचा अंतिम लेआउट मंजूर, बिनशेती एनए व प्लॉटचा स्वतंत्र 7/12 उतारा, वास्तुशास्त्रानुसार प्लॉटची रचना, नामांकित वित्तीय संस्था किंवा बँक यांच्याकडून अर्थसहाय्य उपलब्ध। श्री रूपा भवानी मंदिरापासून अवघ्या 3 मिनिटांच्या अंतरावर। साईट तुळजापूर रोड, चव्हाण फर्निचर समोर, सोलापूर। प्रोजेक्ट बाय महेश थोबडे ग्रुप, मार्केटिंग बाय ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन। बुकिंग साठी संपर्क 7770000109। 72 जणांच्या मोदी मंत्रिमंडळात 61 जण भाजपचे। भाजपचे 25 कॅबिनेट मंत्री आणि 35 राज्यमंत्र्यांपैकी 32 भाजपचेच। एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे ठरल्या मोदी मंत्रिमंडळातील महाराष्ट्रातील एकमेव महिला मंत्री। 22 राज्यातील 71 मंत्र्यांना शपथ देऊन मोदींनी साधला समतोल। यामध्ये 7 माजी मुख्यमंत्री तर 7 महिलांना संधी। अल्पसंख्याक आणि एसटी समाजाचे 5 तर एससी, शून्य आणि ओबीसीचे 27 मंत्री। न्यूयॉर्कमध्ये झालेल्या रोमहर्षक T20 विश्वचषक सामन्यात भारताने पाकिस्तानवर 6 धावांनी मिळवला विजय। मोदी मंत्रिमंडळातील मंत्र्यांना आज होणार खातेवाटप। गडकरींना पुन्हा नॅशनल हायवे मिळणार का याची उत्सुकता। बीडमध्ये धगधगते वातावरण। काही गावांमध्ये पंकजा मुंडे समर्थक तर काही ठिकाणी जरांगी पाटील समर्थक देत आहेत बंदची हाक। पंढरीत विठुरायाच्या चंदन उटी पूजेची झाली सांगता। 2 जून पासून 30,000 भाविकांनी चंदन उटी पूजेचा घेतला लाभ।
सोलापुरातील पार्क क्रिकेट स्टेडियम मध्ये 12 जून पासून विजय चषक T20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन. देवेंद्र फडणवीस यांनी रक्षा खडसे यांना मंत्रिपद देण्यास नकार दिला असताना देखील विनोद तावडे यांच्यामुळे खडसेंना मिळाले मंत्रिपद. कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स, नवी पेठ, सोलापूर. कॉस्मेटिक्स, प्रोफेशनल मेकअप, प्रोफेशनल स्किन केअर, इमिटेशन ज्वेलरी, हेअर एक्सेसरीज, हँडबॅग्स, परफ्युम्स, सलोन इक्विपमेंट्स, 100% ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील. नव्या पेठेत 3 मजली शोरूम. एकदा अवश्य भेट द्या. 9890 42 16 24 आणि 7829 66 44 22. पत्ता 76 नवी पेठ, सर्वोदय भांडार शेजारी, सोलापूर. मोदींच्या शपथविधी सोहळ्याच्या वेळी अनेक ठिकाणी सोलापूरकरांनी फोडले फटाके, पेढे वाटून केला जल्लोष. प्रसार माध्यमांपासून दूर रहा आणि 24 तासात फाईल क्लिअर करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या मंत्र्यांना दिला कानमंत्र. सोलापूर शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग. ऐन पावसाळ्यात निर्माण होऊ लागली आरोग्याची समस्या. स्ट्राईक रेट 80%. लोकसभेतील विजयाचा सेनापती जयंत पाटील. वर्धापन दिनानिमित्त शरद पवारांच्या राष्ट्रवादीची खास जाहिरात. मृग नक्षत्राच्या आगमनामुळे विठुरायाच्या चंदन उटी पूजेची सांगता. पूजेत मंदिराला मिळालं 4,86,000 रुपयांचं उत्पन्न. किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस. 17 ऑटोनॉमस ॲडव्हान्स फीचर, 15 स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स, पॅरारोनिक सनरूफ, आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक, 8 कलर्स मध्ये उपलब्ध. नव्या सेल्टॉसची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा. पत्ता सेलिब्रेट किया शोरूम, सोलापूर पुणे महामार्गावर, कोंडी, सोलापूर. संपर्क 9804 1841 84. कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आजपासून खुला. मरीन ड्राईव्ह ते वरळी आता केवळ 9 मिनिटांत गाठता येणार. यवतमाळमध्ये जंगलात राहणाऱ्या कुटुंबावर सशस्त्र दरोडा. 30 लाखांची रोकड, 20 तोळे सोनं लुबाडलं. पंकजा मुंडेंचा पराभव जिव्हारी लागल्याने तरुणाने उचललं टोकाचं पाऊल. बीडमधील मुंडे समर्थकानं संपवलं आयुष्य. जम्मू काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांचा गोळीबार. बस दरीत कोसळली, 9 जणांचा मृत्यू. टीम इंडियाचा पाकिस्तानवर थरारक विजय. कोल्हापूरकरांचा तुफान जल्लोष व्हायरल. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTube वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.